नमस्कार. आज आपण मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी डोकेदुखी याबद्दल माहिती घेणार आहोत. ही केवळ एक साधी डोकेदुखी नाहीये, तर एक जटिल न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. मायग्रेनला मराठीत अर्धशिशी म्हणतात. हा एक गंभीर ठणकणारा त्रास असतो, जो सहसा डोक्याच्या एकाच बाजूला जाणवतो. हा त्रास इतका तीव्र असतो की त्यामुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होऊन बसते. मायग्रेनच्या वेदना ठणकणाऱ्या आणि असह्य असतात, ज्यामुळे अनेकदा आराम करणे आवश्यक ठरते. डोकेदुखीसोबतच मायग्रेनची अनेक लक्षणे असतात, जी या त्रासाला अधिक आव्हानात्मक बनवतात. मायग्रेनचा झटका आल्यावर व्यक्तीला तीव्र प्रकाश, लाईट आणि मोठ्या आवाजाचा नॉईज खूप त्रास होतो. अशावेळी शांत, अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेणे आवश्यक ठरते. या व्यतिरिक्त अनेक लोकांना मळमळ, नॉझिया होणे, उलटी होणे किंवा कधीकधी दृष्टी धूसर, ब्लर्ड व्हिजन होण्याचा अनुभव येतो. आता आपण बघूया, मायग्रेनचा त्रास होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये नेमके काय घडते. या दरम्यान मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये तात्पुरता बदल होतो. रक्तवाहिन्या सुजतात आणि जवळच्या मज्जातंतूंवर नर्व फायबर्स ताण येतो. यामुळे दाहक रसायने, इन्फ्लॅमेटरी केमिकल्स बाहेर पडतात, जी मेंदूत तीव्र ठणकणारी वेदना म्हणून नोंदवतो. मायग्रेनचा त्रास अनेकदा विशिष्ट ट्रिगर्समुळे सुरू होतो. ट्रिगर्स म्हणजे अशी कारणे जी हा त्रास सुरू करू शकतात. सामान्य ट्रिगर्समध्ये हार्मोनल बदल, अपुरी झोप, शारीरिक किंवा भावनिक ताणतणाव, स्ट्रेस यांचा समावेश असतो. याशिवाय जेवण वगळणे, स्किपिंग मील्स, डिहायड्रेशन किंवा दीर्घकाळ डिजिटल स्क्रीनकडे पाहणे ही देखील सामान्य कारणे आहेत. मायग्रेनवर पूर्णपणे त्वरित उपचार शक्य नसले तरी योग्य व्यवस्थापनाने हा त्रास नक्कीच नियंत्रित करता येतो. ट्रिगर डायरी ठेवणे, नियमित झोपेची सवय, रेग्युलर स्लीप रुटीन ठेवणे, हायड्रेटेड राहणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायद्याचे ठरते. लक्षात ठेवा, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला मोठा आराम मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.